नमस्कार. आज शिकणार आहोत आपण 11 ते 6 डॉटची खूपच सुंदर रांगोळी. 4-4 डॉटमध्ये रेषा ओढून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने आणि इथून आपल्याला पानाचा आकार असा काढून घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही कलश रांगोळी आपली खूपच सुंदर. आपली दसरा निमित्त तुम्ही नक्की ट्राय करा. हे बघा अशा पद्धतीने दोघं साईडने करून मध्ये वाकून आपल्याला नारळाचा आकार काढून घ्यायचा आहे. खूपच सोपी आणि सुंदर कलश रांगोळी होणार आहे. दसरा स्पेशल आणि खूपच आपली सुंदर अशी रांगोळी आपण काढणार आहोत. हे बघा अशा पद्धतीने सगळीकडे आपल्याला पानाचा आकार असा काढून घ्यायचा आहे. हे बघा असं आणि वरती आपल्याला नारळाचा आकार आणि त्याच्यामध्ये आपण हिरवा असा कलर भरून घेणार आहोत. मध्ये पिवळा कलर भरून घेणार आहोत वरती. व्यवस्थित आणि त्याच्यामध्ये आपल्याला असा लाल डॉट पाडून थोडं पंच करून व्हाईट डॉट काढून घ्यायचा आहे. इथंही आपल्याला पोपटी कलर किंवा हिरवा कलर आपल्याला भरून घ्यायचा आहे पानाचा आकारामध्ये. नक्कीच ट्राय करा. खूपच सोपी रांगोळी, दिसायला कठीण वाटते. वरती आपल्याला पिवळा कलर भरायचा आहे किंवा ऑरेंज कलर भरायचा आहे. तुमचा आवडता कलर तुम्ही भरू शकता. मी लाल डॉट पाडून बोटाने पंच करून व्हाईट डॉट ठेवून घेणार आहे. हे बघा आपल्या सगळीकडे सेम त्या पद्धतीने व्यवस्थित कलर भरून घ्यायचा आहे. नक्कीच ट्राय करा. मी सोप्यात सोप्या रांगोळ्या आणते कारण यूजफुल असतात माझ्या रांगोळ्या. नक्की तुम्हीही ट्राय करा. इथून बघा अशी रेष, अशी रेष, इथून हा डॉट आणि वरचा डॉट आणि डायरेक्ट वरती अशा पद्धतीने आपल्याला रेषा ओढून घ्यायच्या आहेत. बघा खाली एक एक डॉट करून कळसचा आकार आपल्याला अशा पद्धतीने काढून घ्यायचा आहे. मी फेविकॉलची बॉटल घेतली आहे, स्वच्छ धुवून घेतली आहे आणि रांगोळी गाळून भरली आहे आणि वरचा टोक थोडा कट करायचा. बघा इझिली आपण अशा पद्धतीने फेविकॉल बॉटलने रांगोळी काढू शकतो. आणि कळसमध्ये बघा आपण लाल कलर हा भरून घेणार आहोत. मध्ये मी पिवळा असा डॉट पाडून पंच करून त्याच्यामध्ये लाल कलर टाकून घेणार आहे. तुम्ही हळदी कुंकुमही टाकू शकता. खूपच शुभ रांगोळी आहे. नक्की ट्राय करा एकदा तरी. अशा पद्धतीने लाल कलर आपल्याला सगळ्या कळसमध्ये भरून घ्यायचा आहे. मध्ये पिवळा डॉट टाकून घ्यायचा आहे आणि नंतर थोडा लाल कलर टाकायचा आहे. नक्की ट्राय करा. सगळ्या कलर्समध्ये आपण अशाच पद्धतीने कलर भरून घेणार आहोत. इथून आपल्याला रेषा ओढून घ्यायच्या आहेत. बघा इथं खाली आणि वरती क्रॉसमध्ये खाली आणि वरती आणि नंतर बाजूच्याही रेषा आपल्याला कवर करून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने सरळ. आणि हे बघा मधी आणि हे सरळ आणि हे बघा मधी अशा पद्धतीने जे डॉट आहेत ना आपल्याला अशा रेषा ओढून घ्यायच्या आहेत. त्याच्यातही आपण कलर टाकून घेणार आहोत. मी
जांभळा असा कलर टाकून घेणार आहे। तुमचा आवडता कलर तुम्ही टाकू शकता। हे बघा, व्यवस्थित आपल्याला कडेने कलर भरायचा आहे, मग मध्ये भरायचा आहे। कलर भरायचा ही व्हिडिओ आहे माझा कलर कॉम्बिनेशनचा, नक्की ट्राय करा। माझे व्हिडिओ बघत जा, यूजफुल व्हिडिओ असतात। हे बघा, अशा पद्धतीने सगळीकडे आपण सेम त्या पद्धतीने कलर भरून घेणार आहोत। मध्ये आपल्याला मधून असं गोल करून फ्लावर काढून घ्यायचे, डॉट मध्ये घेऊ। नक्कीच ट्राय करा। ही बॉटल खूप युजफुल बॉटल आहे फेविकॉलची। मध्ये आपल्याला डॉट पाडून घ्यायचा आहे। नंतर आपल्याला काय करायचे, बाजूला डॉट असे पाडून घ्यायचे। मी पिवळा कलरचा डॉट टाकून घेते, ज्याला अगदी रांगोळी कलर भरता येत नसेल त्यांच्यासाठी खास असे डॉट पाडून घ्यायचे। मुठीने इझिली डॉट पडतात। ही व्हिडिओ माझा नक्की ट्राय करा। मध्ये गोल करून आपल्याला पिवळा कलर ही टाकून घ्यायचा आहे किंवा व्हाईट कलर। इथं 2-2 टिपके आपण ठेवून घेणार आहोत। इथं आपल्याला एक डॉट आहे त्याला गोल गोल करून घ्यायचं आहे राऊंड मध्ये। नंतर त्याच्या आजूबाजू मी डॉट पाडून घेणार आहे। या बॉटलने सुंदर असे डॉट ही पडतात, बघू शकता तुम्ही। नक्की ट्राय करा। आपल्याला काय करायचं, आता एका बोटाने वरती सरकवायचे हे डॉट। बघा, अशा पद्धतीने फक्त आपल्याला वरती असं सरकवायचं हळूच व्यवस्थित। इथंही आपण 2-2 डॉट पाडून घेणार आहोत। माझा जर व्हिडिओ इथं हलका आपण पिवळा कलर टाकून घेणार आहोत। माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका। आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ आणि शिकवण्याची पद्धत नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा। आणि ज्यांनी माझ्या शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला असेल त्यांना थँक्यू आणि धन्यवाद।